हाय स्टुडंट्स, आज आपण इयत्ता चौथीच्या एन्व्हायरमेंटल स्टडीज 1 मधील सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. या चॅप्टरचा आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. ओके, पहा मग. इंटर रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच सजीवांचे परस्परांशी नाते. मुलांनो, याच धड्याचा आपण काही भाग पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. पहा, इथपासूनचा पार्ट 1 मध्ये डू यू नो इथपर्यंतचा पार्ट आपण पाहिलेला आहे. आता इथून पुढं पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे. पहा, आपल्याला सुरुवातीला काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. पहा, पेज नंबर 10 वरती पहिलं पिक्चर काय आहे? एक कुटुंब, त्यांना लागणाऱ्या सर्व जीवन आवश्यक गोष्टी जसं कुत्रा आहे, शेळी आहे, कंदील दिसतोय. पहा, एका घोड्यावरती लागणारं सर्व साहित्य घेऊन ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतरचं चित्र काय आहे? टँकर. आणि त्या टँकरवरती काय लिहिलेलं आहे बरं? दूध उत्पादक संघ. म्हणजे या टँकरमध्ये काय आहे? दूध आहे. आणि हे दूध आपल्याला गाई म्हशींपासून मिळत असते. त्यानंतरचं चित्र आहे एका कुत्र्याचं. कुत्रा काय करत असतो? डॉग गार्ड आवर हाऊस अँड फार्म. म्हणजेच कुत्रा आपल्या शेताचं आणि घराची काय करत असतो? राखण करत असतो. त्यानंतरचं चित्र आहे एक मुलगा आणि एक मुलगी एका मांजरीला खेळताना दिसत आहेत की नाही? तर मांजर काय करत असते बरं? मांजर फक्त खेळण्यासाठी असतं का? तर नाही. मांजर आपल्या घरामध्ये जर जास्त उंदीर झाले ना तर आपण मांजर पाळत असतो. कारण उंदीर हा अतिशय उपद्रवी प्राणी आहे. तो आपली कपडे कुरतडतो, परत अन्नधान्यांची नासाडी करत असतो. तेव्हा या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण मांजर पाळत असतो. आणि मांजर काय करते मग? कॅट कॅच द माऊस. मांजर उंदराला काय करत असते? पकडून खात असते. ओके, सी ऑन द नेक्स्ट पेज, पेज नंबर 11 वरती पहा. आता जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स वी नीड प्लांट्स टू. पहा, ज्याप्रमाणे माणसाला आणि प्राण्यांची गरज असते ना, तशीच वनस्पतीची सुद्धा गरज असते. आणि प्लांट्स गिव्ह अस फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. वी लव्ह फ्लावर्स टू. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पज. वी गेट फ्लावर्स फ्रॉम प्लांट्स. वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. अन्नधान्य, भाजीपाला, वेगवेगळी फळं आपल्याला कोणाकडून मिळतात? वनस्पतीपासून मिळत असतात. माणसाला फुलांची सुद्धा खूप आवड असते. आणि आपण हे जी फुलं आहेत ना, ती वेगवेगळ्या कारणासाठी वापरत असतो. पहा, कशासाठी वापरतो? गजऱ्या करण्यासाठी, परत घरांची सजावट करण्यासाठी, हो की नाही? त्यानंतर देवपूजेसाठी. अशा प्रकारे आपण ही जी फुलं आपण वापरत असतो ना, ती अशा वेगवेगळ्या झाडांपासून आपण म्हणजेच वनस्पतीपासून मिळवत असतो. तसेच वनस्पतीपासून आपल्याला कपडासुद्धा मिळत असतो. ज्यावेळेस आपण सुती कापड बनवत असतो ना, तर या कापसाच्या झाडापासून कापूस काढून घेऊन आपण काय करत असतो? तो फॅक्टरीमध्ये नेऊन कॉटन कपडा आपण बनवत असतो, म्हणजे सुती कपडा. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे या फक्त सुती कापडापासूनच आपल्या देशाचा झेंडा, तिरंगा फक्त कॉटन म्हणजेच सुती कपड्यापासून बनवला जातो. We grow plants that are useful to us methodically. We sow seeds. We make sure that they get water. We give manure when necessary. We spray pesticides if they are attacked by insects. आपल्या गरजा ज्या वनस्पती पूर्ण करतात त्यांची आपण एक पद्धतशीर लागवड करत असतो किंवा त्यांची पेरणी करत असतो. पहा, त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची खबरदारी घेतो. अशा प्रकारे पाटानं पाणी दिलं जातं किंवा आधुनिक नवीन तंत्रज्ञानानं त्यांना स्प्रिंकलरनं किंवा ड्रिपनं पाणी दिलं जातं. पहा, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांची काय करत असतो? मशागत करत असतो. त्यानंतर आपण त्यांची वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांना आपण वेगवेगळी खतंसुद्धा घालत असतो. त्यांना कीड लागू नये म्हणून आपण बाजारामध्ये मिळत असलेली वेगवेगळे कीटकनाशकंसुद्धा आपण त्यांच्यावरती फवारत असतो. प्लांट्स टू गिव्ह टू अस अबंडंटली दे सॅटिस्फाय आवर नीड्स. मुलांनो, वनस्पती जशा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात ना, तसं आपण करू शकत नाही. तेव्हा या वनस्पती आपल्याला भरभरून देत असतात आणि आपल्या गरजा पूर्ण करत असतात.
Other living things also get their food from the environment. For example, chameleon eat insects when they are hungry. Some snakes eat mice and frogs. Tigers eat deer. Goats and sheep eat leaves of plants. Cattle eat grass. परिसरातल्या इतर वनस्पतींनाही अन्न या परिसरातून मिळते. जसं की पहा, भूक लागली की सरडे काय खातात? हे अशा प्रकारे किडे खात असतात पहा. काही प्रकारचे साप उंदीर खातात, त्यानंतर बेडूक खात असतात. वाघ काय खातो ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे गायी, परत हरणे या प्राण्यांची शिकार करून तो त्याची भूक भागवत असतो पहा. त्यानंतर शेळ्या मेंढ्या काय खातात? तर झाडांचा पाला खातात. गायी, म्हशी काय खातात? तर ते गवत खात असतात. म्हणजेच सर्व सजीवांना त्यांचे अन्न या परिसरातूनच मिळत असते पहा. ओके. इथं पहा, आपल्याला एक न्यू टर्म म्हणजेच नवीन शब्द शिका सांगितलेला आहे. पहा, कोणता आहे तो नवीन शब्द? अर्बोरियल म्हणजेच वृक्षवासी. दिस वर्ड कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड अर्बोर विच मीन्स ट्री. अर्बोरियल मीन्स लिव्हिंग इन ट्रीज. पाहता, आर्बोरियल म्हणजे काय? तर वृक्षवासी. अर्बोर हा शब्द लॅटिन भाषेतील आहे. अर्बोर म्हणजे अर्बोर ट्री मीन्स झाडे. म्हणजेच जे प्राणी त्यांच्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवतात, झाडावर राहतात, त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात. खाली पहा, काही आर्बोरियल ॲनिमल्सची आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत पहा. काही मंकीज आहेत, स्क्वॅरल्स आहेत, एक स्पॅरो आहे की नाही? त्यानंतर ॲनिमल्स लाईक मंकीज अँड स्क्वॅरल्स लिव्ह ऑन ट्रीज. इट लिव्स them certain advantages. Being at a height, they are better able to defend themselves from their enemies. Besides, they come eat the fruits of the trees to satisfy their hunger. Such animals are said to be arboreal. ही माकडं, खारुताई ही कशी प्राणी झाडावरती मुक्कामाला असतात. पहा, ही खारुताई कशी झाडावरच आराम करत आहे. तेव्हा त्यानंतर यांचे काही त्यांना फायदे सुद्धा होतात. काय फायदे होतात झाडापासून बरं? तर पहा, आता हे चित्ता आहे, तो त्या माकडाला पकडण्यासाठी झाडावरती चढलेला आहे. मग माकडाने काय केलेलं आहे? एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उडी मारून त्यानं स्वतःचा काय केलेला आहे? बचाव केलेला आहे. शिवाय काय करत असतात प्राणी? त्यांना वनस्पतीपासून फळे खायला मिळत असतात, त्याच्यामुळे त्यांचं पोटही भरतं. म्हणून तर त्यांना काय म्हणतात? वृक्षवासी म्हणजेच अर्बोरियल ॲनिमल्स म्हणत असतात. Unknowingly, they help the tree with whose support they live. As they move around here and there in the surroundings, they spread the seeds of the fruits they live and they have eaten through their droppings. Because of this, new trees grow in different places. पाहता, ज्या झाडाच्या आधाराने ते जगतात ना, त्या झाडांना नकळत ते मदतही करतात. वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून म्हणजेच शीमधून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे काय होतात? पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे यायला त्यामुळे मदत होत असते. Some types of birds to find trees useful for building their nests. पाहता, काही पक्ष्यांना सुद्धा या झाडांचा उपयोग स्वतःचे घरटे बांधण्यासाठी होत असतो. पहा, ही चिमणी जी आहे ना, ती काय करत आहे बघा बरं? तिचं घरटं झाडावरती बांधत आहे. या चिमणीला सुग्रण सुद्धा म्हणत असतात पहा आपल्याकडं. ओके. सी ऑन द नेक्स्ट पेज नंबर 12. पहा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? An egret rides on a buffalo's back. म्हणजेच इगर्ट म्हणजेच बगळा. इग्रेट हा पक्षी म्हणजेच बगळा हा म्हशीच्या पाठीवर का बसतो? When a buffalo is grazing in a grassy area, you are very likely to see an egret riding on its back.
व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. म्हणजेच गवताळ जागेत म्हैस चरत असते त्यावेळी हमखास तिच्या पाठीवरती बगळा येऊन बसतो. त्याचे कारण काय असेल पहा. A certain kind of egret feeds on different kinds of insects. Grass is full of all kinds of insects, but because they are hidden in the grass, the egret cannot see them and catch them. As the buffalo treads on the grass, it frightens the insects which fly out of the grass. The egret on the buffalo's back makes on no mistakes in swooping down to catch and eat them up. गाई गुरं आहेत ना ती गवतामध्ये चरत असतात आणि गवतामध्ये भरपूर सारे कीटक असतात पहा आणि हे कीटक या बगळ्यांचं अन्न असतं. मग या गवतामध्ये या बगळ्यांना कीटक सापडत नाहीत. मग जेव्हा गाई म्हशी गवतामध्ये चरत असतात त्यावेळेस त्यांच्या पायामुळं ते कीटक उडतात आणि एकदम हुशारीनं ही बगळे काय करत असतात तर त्या कीटकांना पकडून खाऊन टाकत असतात. त्यामुळं जनावरांच्या आजूबाजूला आपल्याला बगळे पाहावयास मिळतात, हो की नाही. इथं आपण एक नवीन पॉईंट शिकणार आहेत पहा. सीझनल चेंजेस इन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच ऋतुमानाप्रमाणे सजीवांमध्ये होणारे बदल पाहायचे आहेत. आणि आपल्याला इथं काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा द्यायची आहेत. फाइंड आउट म्हणजेच माहिती मिळवा. पहिला क्वेश्चन काय आहे बरं. व्हॉट इज द मराठी नेम फॉर मँगो ब्लॉसम्स. व्हेन डू मँगो ट्रीज ब्लॉसम्स एव्हरी इयर. म्हणजेच आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये आणि वर्षाकाठी कोणत्या महिन्यात आंब्याला फुलोरा येतो. तेव्हा द मराठी नेम फॉर द मँगो ब्लॉसम इज मोहर. आणि मराठीमध्ये आंब्याच्या झाडाच्या जे फुलोरा असतो ना त्याला काय म्हणत असतात, मोहर म्हणत असतात. आणि तो केव्हा येतो. नॉर्मली द एंड ऑफ द फेब्रुवारी अँड द बिगिनिंग ऑफ मार्च. म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला येत असतो. त्यानंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. डज द बनियन लिव्ज थ्रू आउट द इयर. म्हणजे वडाच्या झाडाची जी सर्व पानं असतात ना ती एकदम गळून पडतात का तर नाहीत गळून पडत. ऑल द लिव्ज ऑफ द बनियन ट्रीज नेव्हर फॉल ऑफ टुगेदर. पहा हे जी झाड आहे ना हे वडाचं आहे. सम लिव्ज मेनी फॉल बट द ट्रीज नेव्हर बिकम्स लिपलेस. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये या वडाच्या झाडाची पानं गळतात परंतु वडाच्या झाडाची सर्व पानं कधीही गळत नाहीत. अशा प्रकारे आता या वटवृक्षाला कुंडीमध्ये सुद्धा लावून आपल्याला हे वडाचं झाड पाहता येतं. पहा व्यवस्थित तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला इथं कुंडीमध्ये लावलेलं वडाचं झाड दाखवत आहे. ओके. थर्ड क्वेश्चन पहा. वी सी फ्रॉग्स एव्हरीवेअर ड्युरिंग द रेन्स. व्हेअर डू दे डिसअपेअर इन समर. आपल्याला पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत. फ्रॉग्स कॅनॉट टॉलरेट द हीट ऑफ समर. बेडकांना उन्हाळा सहन होत नाही मग ते काय करतात. दे हाईड इन सम सेफ अँड मॉइस्ट प्लेसेस. देअरफॉर दे आर नॉट सीन इन समर. म्हणजेच ते काय करत असतात उन्हाळा सुरू झाला की एखाद्या ओलसर ठिकाणी लपून बसतात आणि मग नंतर पावसाळा सुरू झाला 6 महिने जवळपास ते मातीमध्ये झोप घेतात पहा. आणि त्यानंतर मग ते पावसाळा सुरू व्हायच्या वेळेला जमिनीवरती येऊन मग आपल्याला सगळीकडे बेडूक ओरडताना दिसत असतात. त्यानंतरचा क्वेश्चन 4 पहा. विच इज द सीझन फॉर जामून. जांभळाचा मोसम कोणता आहे, कोणत्या महिन्यामध्ये येतात ते. द बिगिनिंग ऑफ मे अँड जून इज द सीझन फॉर जामून. म्हणजे मे जून महिन्याच्या सुमारास जांभळाचा हंगाम असतो. म्हणजे त्या वेळेमध्ये आपल्याला जांभूळ खायला भेटतात. पहा बरं झाडावरती जांभळाचं झाड आहे पाहिले का तुम्ही कधी. पहा यानंतरचं आपल्याला असे भरपूर सारे जांभळं आपल्याला मार्केटमध्ये खायला भेटतात पहा. केव्हा मे जून महिन्यामध्ये. ओके. पहा वी हॅव 3 seasons. Summers, the rainy season
and winter. It is very hot in summer. We wear cotton clothes and drink plenty of water. म्हणजे आपल्याकडे एकूण 3 ऋतू आहेत पहा. कोणकोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप उकडते, म्हणजे खूप गरम होते, अंगाला खूप घाम येतो. त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो, भरपूर थंड पाणीही पितो. इन द रेनी सीझन वी यूज अम्ब्रेला और डिफरंट काइंड्स ऑफ रेनकोट अँड हुड्स टू अवॉइड गेटिंग वेट इन द रेन. पावसाळ्यामध्ये बाहेर जाताना आपण काय करतो? अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इरले, हुड्स म्हणजेच ते कलतानी पोत्याचं शिवलेली कुंची शेतकरी वापरतात पहा. त्या इरले वापरतो. काही जण रेनकोट वापरतात. इन विंटर वी वेअर वुलन्स अँड अदर वॉर्म क्लोथ्स टू प्रोटेक्ट आवर सेल्व्स फ्रॉम द कोल्ड. आणि हिवाळ्यामध्ये थंडी वाजू नये म्हणून आपण काय करतो? आपल्या अंगाला गरमी लागावी म्हणून उभेची कपडे वापरतो. ओके, सी ऑन द नेक्स्ट पेज. जस्ट ॲज द 3 सीझन्स affect us, they affect all other living things too. We see these changes taking place in the living world every year after year. पाहता माणसावर जसा 3 ऋतूंचा परिणाम होतो ना, तसा तो इतर सजीवांवरही होतो. सजीव सृष्टीत ऋतुमानाप्रमाणेच होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. विंटर इन महाराष्ट्र इज ऑल्सो कॉल्ड द सीझन ऑफ पानगळी, that is the falling of leaves. That is because many trees shed their leaves in winter. म्हणजे हिवाळ्याची जी वर्णन आहे ना, पानगळीचा ऋतू म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये करतात, कारण हिवाळ्यामध्ये अनेक झाडांची पाने गळू लागतात. द coats of many furry animals become thicker in winter. This keeps them warm in the cold season. Such growth of hair is especially noticeable in animals like sheep and some types of goats and rabbits. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात पहा. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआपच काय होते? रक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्यात भरेल इतकी असते, म्हणजे लगेच आपल्याला ती जाणवत असते पहा. द एंड ऑफ विंटर इज ऑल्सो द टाइम फॉर द मँगो ट्रीज टू स्टार्ट ब्लॉसमिंग. दीज ब्लॉसम्स आर कॉल्ड मोहर इन मराठी. पहा, हिवाळ्याच्या शेवटी आंब्याच्या झाडाला फुलोरा येण्यास सुरुवात होते. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? मोहर असे म्हणतात. At the close of the month of February, it becomes warmer, and by March we begin to feel the heat. It's time for summer. फेब्रुवारी महिना जवळ आला की उबदारपणा आपल्याला थोडासा जाणवू लागतो पहा. आणि मार्च महिन्यामध्ये तर उष्णता वाटायला आपल्याला सुरुवात होते, म्हणजे चांगली जाणवू लागते पहा. तेव्हा उन्हाळा सुरू झालेला असतो. इन दिस सीझन many trees get new leaves. Forests appear to have taken on a copper color because these leaves are reddish and shiny while they are tender. म्हणजेच या सुमाराला काय होतं? अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनामध्ये सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. देअर कलर चेंज टू ग्रीन ॲज द लिव्ज ग्रो बिगर. आणि पानांची वाढ जशी होऊ लागली की त्यांचा रंगसुद्धा बदलून ती कशी दिसू लागतात? हिरवी दिसू लागतात. द कॉल ऑफ द कोयल इज हिअर्ड इन मेनी प्लेसेस. कोकिळ पक्ष्यांचा मंजूळ आवाजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय होतो? ऐकू येत असतो पहा. इन समर द मार्केट इज फुल ऑफ mangoes and watermelons for us to buy. This is the season for these fruits. म्हणजेच उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात. कलिंगडे म्हणजेच टरबूज. या फळांचा तो हंगामच असतो. Although mango trees grow all over Maharashtra, the Konkan region is particularly फेमस फॉर इट्स मँगो. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण
कोकण आंब्यासाठी नावाजलेले जाते. म्हणजेच कोकणामध्ये आपल्याला भरपूर सारे आंबे वेगवेगळ्या प्रकारची पाहावयास मिळतात. इट इज ऑल्सो द सीझन फॉर cashew nuts. The red yellow cashew apples can be seen growing on the cashew trees on the hillside in the कोकण region. या हंगामामध्येच काजूसुद्धा असतो पहा. कोकण प्रदेशामध्ये डोंगराच्या बाजूला सगळीकडे आपल्याला काजूच्या झाडावरती असे काजू लाल पिवळ्या रंगाची बोंड आपल्याला सगळीकडे लागलेली दिसतात. In June, black clouds make their appearance. The rainy season is short way away. By this time, we begin to get jackfruits, jamuns, means java, plums and करवंद. जून महिन्यामध्ये आभाळामध्ये सगळीकडं कसं आपल्याला काळे ढग हजेरी लावलेले असतात आणि पावसाळ्याची चाहूल लागते. तोपर्यंत बाजारामध्ये फणस करवंदे आणि जांभळे आलेली असतात. द सीड्स ऑफ ग्रास अँड अदर प्लांट्स लाय स्कॅटर्ड ऑल ओव्हर द ग्राउंड. दे sprout and start growing as soon as the begins to rain. It becomes green everywhere. This greenery is soothing after the hot summer months. म्हणजे गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतीच्या बिया सगळीकडे विखुरलेल्या असतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात. गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात आणि आजूबाजूला सगळीकडे कसं हिरवगार डोंगरांना गारवा आपल्या डोळ्यांना काय होतो गारवा मिळतो पहा. म्हणजे आपल्याला सगळीकडे हिरवगार कसं छान दिसायला लागतं. Sometimes we can even see the rainbow with its 7 colors in the sky. आणि कधी कधी तर कसं होतं पहा, एखाद्या संध्याकाळी म्हणजे 5-6च्या सुमाराला आकाशामध्ये आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य सुद्धा आपल्याला पाहावयास भेटतो. आहेत की नाही, त्यामध्ये एकूण 7 कलर असतात. ओके. As it becomes wet everywhere, frogs appear. We also hear the loud noise of frogs croaking all together. सगळीकडं पाणी झाले की बेडूक जमिनीतून वर येतात ना, त्यावेळेस आपल्याला ते दिसू लागतात. कधी कधी त्यांचे एका सुरात डराव डराव करणे सुद्धा आपल्याला ऐकायला येते पहा. त्यानंतर आता ज्या मी ओळी वाचणार आहे ना, त्या या PDF पुस्तकामध्ये नाही. ते तुमच्याकडे जे पुस्तक आहे ना त्यामध्ये आहेत पहा. फॉर अस द रेनी सीझन इज द सीझन फॉर क्रॉप्स टू ग्रो इन फील्ड्स. फार्मर्स वर्क हार्ड इन द फील्ड्स. पावसाळा हा माणसाच्या दृष्टीने शेतीचा मोसम असतो. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतात. ॲज द रेनी सीझन एंड्स इट इज टाईम फॉर विंटर टू मेक अ कम बॅक. इट गेट्स colder and colder. This is not good for the frogs. They go deep under the ground for a long period of slumber, which lasts for 7 or 8 months. म्हणजेच पावसाळा संपत आला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. थंडीचा कडाका वाढतो, त्याचा बेडकांना त्रास होतो. ते जमिनीखाली खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप 7-8 महिने चालते. तेव्हा या खालीही काही मी ओळी वाचते, ती तुमच्या पुस्तकामध्ये नाहीत परंतु या PDF पुस्तकामध्ये आहेत. तर ऐका फक्त. वी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर फॉर फूड. द डिफरंट सीझन्स समर विंटर अँड द मान्सून आर द टाईम फॉर डुईंग डिफरंट टास्क इन द फील्ड्स. अन्नधान्यासाठी आपण शेतीवर अवलंबून असतो पहा. उन्हाळा पावसाळा व हिवाळा या वेगवेगळ्या मोसमामध्ये आपण शेतीची वेगवेगळी कामे करण्याची वेळ असते ही. ओके. त्यानंतर आपल्याला आपण या पाठामध्ये काय शिकलो हे थोडक्यामध्ये पाहूयात आपण. व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो. द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स are met in the environment. There are differences in the needs of different living things. आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा निरनिराळ्या असतात. Some arboreal animals like monkeys and squirrels live in trees and feed on them. Their droppings help trees
to grow in new places. Some birds build their nests in trees. आता माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडामुळे आधार व अन्न मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. इच टाईप ऑफ लिव्हिंग थिंग्स ट्रायव्हर्स where all its needs are fulfilled. For example, tigers live in grassland and aquatic plants live in water. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते सजीव आढळतात. वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. तर जी वनस्पती पानवनस्पती नाही ती पाणथळी जागी तग धरू शकत नाही. Changes in seasons affect living things. In winter, trees shed leaves and animals' coats grow thicker. In the short of summer, trees get new leaves. In the rainy season, it becomes green all ground. Frogs appear and crops grow in fields. म्हणजे ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम हा सजीवांवर होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बेडूक दिसू लागतात. शेतकरी मोठ्या प्रमाणे कष्टाने धान्य पिकवतात, हो की नाही. तेव्हा खाली एक ऑलवेज रिमेंबर म्हणजेच नेहमी लक्षात ठेवा, द एन्व्हायरमेंट चेंजेस विथ द सीझन्स. लिव्हिंग थिंग्स हॅव टू अडॅप्ट देमसेल्व्स टू दोज चेंजेस. म्हणजे ऋतुचक्राप्रमाणे परिसरात बदल होतात. त्या बदलांशी सजीवांना काय करावे लागते, जुळवून घ्यावे लागते. पहा, तेव्हा मुलांनो हा धडा तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 एक वेळेस डबल पहा, ऐका, म्हणजे तुमच्या छान समजून येईल. आणि त्यावरचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ना ते तुम्ही तुमच्या क्लास नोटबुकमध्ये लिहून काढा. ओके, बाय.